बघा, पाटील बोलते सबको कोलते. पाटील आहे ती, त्याला योग्य वाटतंय ती बोलते. शरद पवारांना किती प्रेम, छगन पत्र लिहिलं, छगन भुजबळच्या जीविताला धोका झाला तर काय. आणि तेच छगन भुजबळ सोडल्यानंतर महाविकास आघाडीनं पहिला मंत्री यांनी केला. ज्याच्या नोंदी आहेत त्याला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. पण काही प्रमाणामध्ये एक मोठा वर्ग कन्फ्यूज आहे की भेटलं आरक्षण तर कसं भेटलं आणि नाही भेटलं तर कसं भेटलं, असे दोन मतप्रवाह आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चा झाला त्यावेळेस 42 आत्महत्या झाल्या. तेच पवार साहेबाला भेटून म्हणलं, साहेब तुम्ही मराठा समाजाचे एक नेते आहात, विनंती करण्यासाठी आलोय की मराठा समाजात तरणी बांड 42 पोरांच्या आत्महत्या झाल्यात, आपण मदत करावी. त्यांनी आम्हाला भ्र शब्द सुद्धा केला नाही, मदत करतो किंवा काय नाही. जरांगे पाटलाला वाटतंय ना आपल्या समाजाला आरक्षण भेटले, आम्हालाही वाटतंय आरक्षण भेटले. मराठवाडा साधू संतांची नगरी आहे, पण काय पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांना स्वयंघोषित ओबीसीचे नेते म्हणून फिरत आहेत, त्यांना काहीतरी दलाली मिळलेली आहे, सुपारी मिळली आणि ते सुपारी घेऊन मराठवाड्यात वाजवत फिरत आहेत. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत महेश डोंगरे पाटील, ज्यांनी की मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या युवकांनी, ज्या नागरिकांनी आत्महत्या केली त्यांना ते मदत करतात. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मोठी भूमिका पार पाडलेली आहे. ते मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक म्हणून काम करतात. एकूणच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भेटलेलं यश आणि त्यानंतरची परिस्थिती आणि सध्या समाजामध्ये काय सुरू आहे या सगळ्या गोष्टीवर मी त्यांच्याशी पुढील काही मिनटं बोलणार आहे. तुमचं खूप खूप लेट्सअपमध्ये स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न, जरांगे पाटलांचं आता मुंबईतील आंदोलन झालं, त्यानंतर गुलाल, डीजे आणि सगळा आनंदोत्सव समाज बांधवांनी साजरा केलेला आहे. आता समाजामध्ये काय चित्र आहे, काय भावना आहेत लोकांमध्ये? भावना, मराठा समाजाला जे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केले त्याचं जे अंमलबजावणी होऊन तात्काळ कुणबी सर्टिफिकेट मिळावं आणि त्याच्यासाठी भावना आहे किंवा सर्टिफिकेट मिळण्यात यावं म्हणून. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? 100% काय जरांगे पाटील समाधानी आहेत. समाजाला वाटतं किंवा आपल्याला ह्याच्यातून आरक्षण मिळतंय. हैदराबाद गॅजेटच्या बऱ्याच नोंदी सापडल्या, त्यामुळं ज्याच्या नोंदी नाहीत सापडत त्याच्यावर काहीतरी तोडगा आता सरकार जरांगे पाटील हे करत आहेत. ज्याच्या नोंदी आहेत त्याला सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. पण काही प्रमाणामध्ये एक मोठा वर्ग कन्फ्यूज आहे की भेटलं आरक्षण तर कसं भेटलं आणि नाही भेटलं तर कसं भेटलं, असे दोन मतप्रवाह आहेत. एक गट म्हणतो की नाही आपल्याला खरंच भेटलंय आणि एक गट म्हणतो की नाही भेटलं. तर असं कन्फ्युजन लोकांमध्ये सुद्धा आहे का? हे बघा, जरांगे पाटलाला काहीतरी वाटलं असेल की आपल्याला ह्याच्यामधून आरक्षण भेटले, त्यामुळे जरांगे पाटलाला वाटतंय ना आपल्या समाजाला आरक्षण भेटले, आम्हालाही वाटतंय आरक्षण भेटले. दुसरा प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये सध्या ओबीसी असतील, मराठा बांधव असतील, यांच्यामध्ये अजूनही काही पहिल्यासारखे संबंध झालेले नाही आहेत, अजूनही मन दुभंगलेले आहेत. तर त्याचं काय प्रमुख कारण आहे? हे बघा, मी स्पष्टपणे वक्ता बोलणारा माणूस आहे. मराठवाडा ही साधू संतांची नगरी आहे आणि मराठवाडा ही लढवाई आहे. प्रत्येक मराठवाड्याने तुम्हाला सांगतो आंदोलनाच्या दिवसातून महाराष्ट्राला एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे. म्हणजे मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरहून पहिला निघाला, तर जगाची आमचा म्हणजे त्या मोर्चाचा दखल नोंद घेतलेली आहे. मराठवाडा साधू संतांची नगरी आहे, पण काय पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांना स्वयंघोषित ओबीसीचे नेते म्हणून फिरत आहेत, त्यांना काहीतरी दलाली मिळलेली आहे, सुपारी मिळली आणि ते सुपारी घेऊन मराठवाड्यात वाजवत फिरत आहेत. आणि मराठवाड्यामध्ये जाती जातीमध्ये प्रचंड यांनी रोष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का, मराठवाड्यातली बोळी बाबडी जनता आहे, भावनिक आहे आणि ह्यांचे माते भडकवण्याचं काम लक्ष्मण हाके करत आहे. आणि हा लक्ष्मण हाके कशासाठी करत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. लक्ष्मण हाके पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. सांगोला विधानसभा निवडणूक त्यांनी 2 वेळा लढवले. एक स्वर्गीय गणपतराव देशमुख आबा जे धनगर समाजाचे एक आदर्श व्यक्ती होते, संबंध महाराष्ट्रात त्यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं किंवा त्यांचे आचार विचार घेतले जातात. त्यांच्या विरोधात ते निवडणूक लढले. बरं, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे नातू आताचे आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 2000 आता झाली, आता नुकती पार पडली 24 ला नाही लढवली त्यांनी, 19 ला लढवली आणि त्यात बाबासाहेबांचा पराभव झाला. ही सुपारी होती आणि त्यांनी स्वतःहून येऊन म्हणत होते. मी तुमच्या माध्यमात सांगतो, लक्ष्मण हाके आणि माझे समोरासमोर डिबेट घ्या.
मी सगळे पुरावे देतो. आणि लक्ष्मण हाकेने कुणाकडून सुपारी घेतली, बाबासाहेबाचा कसा पराभव घेतला, मी धनगर समाज कसे खातो, हे सगळे प्लॅन करून सुपारी उचलून तिथे तुम्ही निवडणुकीचं बोलताय. पण आता सध्या जी परिस्थिती मराठवाड्यात म्हणजे आहे त्याला कारणीभूत लक्ष्मण हाके आहेत असं तुमचं स्पष्ट मत? 100% लक्ष्मण हाके आणि त्याने 1-2-4 रिचार्ज मधले कार्यकर्ते ठेवल्यात तेच आहेत. बाकी काय कुणाचा जातीवादाचा विषय येत नाही. मराठवाड्यातील लोक गुणागोविंदांनी नाचत होती. यांनी प्रचंड, तुम्हाला सांगतो, यांनी बोलून एकामेकात तिरस्कार निर्माण झाला. अहो, एकामेकाचं तोंड बघणार, जेव्हा भावाचे दोस्त एकत्र खाणारे पिणारे, लग्न यावाला जायचे बंद झाली. हे जातीय तेढ निर्माण झालेलं आहे. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. मराठवाड्यातल्या सुज्ञ नागरिकांना माझी हात जोडून विनंती आहे, ह्या असल्या सुपारी बाजारांपासून सावधान व्हा. तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही करा, पण बाहेरचे लोक जाऊन मराठवाड्यात जे आज विष पेरण्याचं काम करतात त्याला तुम्ही खतपाणी घालू नका. नक्कीच. आता तुम्ही लक्ष्मण हाकेंचा परिचय करून दिला की ते कुठले आहेत, काय आहेत, तुम्ही कुठले आहेत आणि तुम्ही चळवळीमध्ये कधी आलात? मी पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे, करमाळा तालुका माझा. आणि मी चळवळीत आमच्या कोपर्डीची भगिनी ज्या श्रद्धा आमच्या अत्याचार झाला त्यावेळेस मराठा क्रांती मूक मोर्चे त्याच्यामध्ये सामील. तेव्हापासून मी आजपर्यंत मराठा चळवळीमध्ये सक्रिय आहे. समाज म्हणून एवढ्या आंदोलनामध्ये आतापर्यंत 84 युवक मराठा आरक्षणासाठी शहीद झाले. त्या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या घरी मी गेलेला कार्यकर्ता आहे. आणि त्या कुटुंबाच्या वेदना, त्या कुटुंबाची परिस्थिती, कुणाचे तन्ने बांड मुलं गेल्यात, एकुलता एक मुलगा गेलाय ना, त्यांना आधार आहे, आई वडील वृद्ध आहेत, कुणाला तेवढाच मुलगा होता, कुणाच्या म्हणजे आईच आहे तिला पण अपंग आहे, कुणाला म्हणजे त्याच्या वितरित कोण नव्हतं. अशी विचित्र वाईट परिस्थिती आहे. ह्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं काम आमदार तानाजी सावंत साहेबांनी केलं. 94 कुटुंबाला मराठा समाजाच्या त्यांनी त्यांच्या खिशातून भैरवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत त्यांचे माझे मराठा समाजाच्या चळवळीमुळे ओळख आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो नव्हतो साहेब. त्यांनी आम्हाला बोलून सांगितलं की माझ्या मराठा समाजातल्या युवकांची आत्महत्या झाल्यात, समाजाचे आरक्षण मिळावं. त्यांची वाईट परिस्थिती आहे. टीव्हीवरती बघून त्यांनी तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनीच दाखवलेलं आहे वस्तुस्थिती. आणि त्यांनी आम्हाला बोलून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या भैरवनाथ उद्योग समूहावर चेक देऊन ते आम्ही दिलेले आहेत. पण मी दुसरं विषय सांगतो, ज्या मराठ्यांनी या राष्ट्रवादी पक्ष तळ हाताफोडाप्रमाणे जपला, ज्याला नेते म्हणलं, सत्ता, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सगळे पद भोगली गेली, आज बी त्यांचे पवार कुटुंब सत्तेत राजकारणात आहे. त्या शरदचंद्र पवाराकडे आम्ही मराठा क्रांती मोर्चाची काय टीम गेलतो पहिल्यांदा 2018ला. मराठा क्रांती ठोक मोर्चा झाला त्यावेळेस 42 आत्महत्या झाल्या. तर पवार साहेबाला भेटून म्हणलं, साहेब तुम्ही मराठा समाजाचे एक नेते आहात, विनंती करण्यासाठी आलोय की मराठा समाजात तरणे बांड 42 पोरांच्या आत्महत्या झाल्यात, आपण मदत करावी. त्यांनी आम्हाला भ्रश शब्द सुद्धा केला नाही, मदत करतो किंवा काय नाही, तो विषय सोडून बोला म्हणले. आम्ही उठून आलो, ही यांची भावना. आणि मग मराठा समाजाचं रक्त ज्याच्या अंगात ओरिजिनल खवळणार असे आमदार तानाजी सावंत साहेबांनी आम्हाला बोलवून सांगितलं, या कुटुंबाला उघड्या पडता कामा नये, या कुटुंबाला मदत करण्याचं काम करा. मला कुठेही प्रसिद्धी नको, मला प्रसिद्धीच्या जोखात नको. मी त्या कुटुंबाला मदत केली सुद्धा सांगू नका, पण त्यांनी ती मदत केली. त्या कुटुंबाला उभा करण्याचं, धीर देण्याचं काम केलं. आणि त्याच कुटुंबाला 2018ला च्या वेळेस आम्ही आमरण उपोषण केलं की एसटी महामंडळामध्ये नोकरी आणि प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावं. तर एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, तानाजी सावंत साहेबांनी, आणि ते तुम्हाला सांगतो त्या कुटुंबाला नोकरी आणि 10 लाख रुपयाचं काम या दोघांच्या माध्यमातून त्यावेळेस मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या मागे ठाम उभा राहिल्यामुळे आज मिळालं. तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहात का? म्हणजे तानाजी सावंतांचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते? नाही, तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातले मूळ, मराठा समाजाच्या चळवळीत आल्यामुळे ओळख आमची. त्यांनी समाज भावना म्हणून त्यांनी आम्हाला बोलून सांगितलं की समाजाच्या या बलिदान झालेल्या युवकांना तुम्ही मदत करा, ही माझी मदत. आणि आत्ता जरांगे पाटलाच्या आंदोलनानंतर असेल 39 लोक गेले, तर त्यांना तुम्हाला सांगतो 5-5 लाख रुपयाची मदत छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी त्यांच्या ऑफिसला दिली. त्यानंतर आता कालच्या मुंबईच्या आंदोलना दरम्यान 5 मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या.
किंवा अपघात झाले त्याही कुटुंबाच्या मागे आमदार तानाजी सावंत साहेबांनी 3-3 लाख रुपयाची मदत केली. बरं, तानाजी सावंत साहेब मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणाच्या बलिदान दिलेल्या कुटुंबांनाच नाही, 2019 का 20च्या आसपास धनगर आरक्षणाचा मुद्दा त्यावेळेस जोरात होता, त्या 2 आत्महत्या झाल्या होत्या, त्याही कुटुंबांना तानाजी सावंत साहेबांनी मदत केली. धनगर समाजाचे नेते त्यावेळेस बाळासाहेब दोलतोडे आणि सुरेश कांबळे यांच्या माध्यमातून ती 2 जणाला आत्महत्याची मदत केली होती. परवा ओबीसीच्या आंदोलनामध्ये माणिकराव डोईफुडे म्हणून वाशी तालुक्यातील हा वंजारी समाजाच्या युवकाची बलिदान झालं, आत्महत्या झाली, त्याही कुटुंबाला तानाजी सावंत साहेबांनी 2.5 लाख रुपयाची मदत दिली. म्हणजे मराठा समाज जातीवादी नाहीये. 18 बरं आम्ही जातीवादी असतो तर सावंत साहेबांनी धनगर समाजाच्या वंजारी समाजाच्या युवकाला मदत करायची काय कारणच नव्हती ना, त्यांनी केले ना. म्हणजे आमचं सगळं कसं 18 पगड 12 बलुतेदाराला घेऊन चालण्याचं पहिल्यापासून जे आमचं धोरण आहे तेच राबवण्याचं काम चालू आहे. अशी पण चर्चा सुरू होते की जे जरांगे पाटलांचे आता आंदोलन झालं त्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सपोर्ट असतो, अशी कुजबूज सुरू असते. काय खरं आहे? म्हणजे तुम्ही त्यांच्या आता संलग्न आहेत थोडे, सावंत असेल, एकनाथ शिंदे साहेबाबद्दल आम्हाला अभिमान आणि गर्व आहे. मराठा समाजाच्या विषयाला की माणूस तुम्हाला सांगतो तत्पर्याने पुढे असतो. अहो कुणबी नोंदी मराठा आरक्षणाच्या तुम्हाला सांगतो, कुणबी सर्टिफिकेट शिंदे समिती स्थापन करण्याचं धाडस कुणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी. एकनाथ शिंदे साहेबांनी बघा महाराष्ट्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे महापुरुषाच्या यादीमध्ये नाव घाला म्हणून 18 पगड जातीतील लोकांची मागणी विनंती होती की शरद पवार मुख्यमंत्री, मराठ्याचे किती मुख्यमंत्री होऊन गेले, पृथ्वीराज चव्हाण गेला, अशोकराज चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण, कुणाचं धाडस झालं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं महापुरुषाच्या यादीमध्ये नाव घेतलं आणि आज शासकीय जयंती होती. गर्व आहे आम्हाला, अभिमान वाटतो. अहो मराठा चळवळीतल्या आता आत्महत्या झाल्या त्यांच्याही मागे उभं राहिलं ना. त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री फंडातून 10 लाख रुपयाची मदत केली. ज्या ज्या वेळेस समाजाचा विषय असेल त्यावेळेस एकनाथ शिंदे समाजाच्या मागे उभं राहिल्यात आणि आम्हाला त्यांचा गर्व वाटतो की जातीवंत मराठ्याचे एवढे मुख्यमंत्री झाले, त्यांनी फक्त यांचे सगळे सोयरे केले. ही एकनाथ शिंदेने मराठा समाजाला मदत करण्याचं काम केलं, पण एकनाथ शिंदेने दुसऱ्या जातीला दुखवलं नाही. मला गर्व आहे मराठा समाजाचा असल्या, मराठा समाजाला दिलं पण कुणाला कुठल्या जातीचा दोष करून दिलेला नाही. आता मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती की अनेक जाती एकमेकांच्या पुढे थेट उभ्या आहेत, गावगाड्यामधलं वातावरण बिघडलेलं आहे. तर यावेळी तुम्ही काय आवाहन कराल? म्हणजे तुम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 58 मोर्चामध्ये तुम्ही पुढाकार घेतलेला आहे, राज्य समन्वयक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, तर काय आता सध्या आव्हान आहे त्या लोकांना? माझं आव्हान हेच आहे की बाहेरची जत्रा ही जी येतात ना नाचे फिरत की चिल्लर वाजवत, ह्यांना बंद करा. अहो तुम्ही सांगा लक्ष्मण हाके हा कोण आहे? संविधानिक पदावर आहे, त्याला Y+ सिक्युरिटी कशासाठी? म्हणजे सरकारी लायसन दिलं यांना की जातीय दंगल घडवा. त्यांच्यावर हल्ले झालेत ना. अहो हल्ले कुणी घडवून आणले? त्यांनी स्वतः. अहो लक्ष्मण हाके ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीत त्यांच्या समाजाच्या धनगर बांधवांनी 2 वेळा मारहाण केली. प्युअर बेवडा आहे राव, प्युअर, शपथ सांगतो प्युअर बेवडा आहे. आणि हे तुम्हाला सांगतो काही बरं त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून सचिन लवटे होता, त्याची पगार दिली का? बरं 12 वर्ष हनुमान दायगडे म्हणून धनगर समाजाचा युवक त्याच्यासोबत फिरत होता, त्याला विचारून त्याची काय कहाणी. बरं धनगर समाजासाठी आज दीपक भाऊ बोराटे जालना येते. नाही मी त्याकडे येणारच आहे, मात्र तुम्ही म्हणतात की ते हल्ले खोटे आहेत किंवा हे ते, पण त्यांचा कार्यकर्ता होता करवर म्हणून, त्याचे तर हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत, ते पण कसं काय? म्हणजे मला नाही ऐकून कुठं हल्ला झालेला वाटत, मी कुठं ऐकलंच नाही. त्याचं कार्यकर्ता नाव आजच पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकतो. मला त्या गोष्टी माहितच नाही, हल्ला झालाय का नाहीच मला माहित नाही, कोण कार्यकर्ता हीच माहित नाही मला. नाही कदाचित माहिती असेल, नाही बोलायचं नसतं. नाही 100% नाही, मी ओळखतच नाही. हाक्याला कोण विचारत नाही. तिथं सोसायटीत राहतो, त्या सोसायटीतले तुम्हाला सांगतो सोलनकर म्हणून त्यांच्या समाजाचे आहेत, त्यांच्याकडून 5,000 रुपये घेऊन वडी बुद्रुकला गेले. त्यांची काय परिस्थिती मला माहिती. लक्ष्मण हाके कोणाची सुपारी वाजवतात? कोणाची? विजय वरटीवार, छगन भुजबळ आणि वाल्मिक कराड होता. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी सांगितलेलं होतं, हे स्पष्टपणे आरोप आहे. आणि वाल्मिक कराडचे त्याचे एकत्र जेवलेले फोटो माझ्यापेक्षा जास्त हनुमान दायगुडे सांगू शकतात किती वेळा मिटिंग झाल्या धनंजय मुंडे बरोबर,
वाल्मिक कराड बरोबर कुठं कुठं पैसे दिले, काय काय त्यांनाही विचारा. ते सोबतच होते, त्यांच्याकडे फोटो आहेत ना त्या मिटिंगचे. मिटिंगचे फोटो आहेत, तुम्ही माहिती घ्या, मी खोटं बोलणार नाही. नक्कीच. आता तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई केलेली आहे, तर तुम्ही दीपक बोराडे हे जे धनगर आरक्षणासाठी एसटी मध्ये समावेश व्हावा यासाठी ते लढा देत आहेत, तर त्यांना तुम्ही पाठिंबा दिलाय. म्हणजे एका बाजूला लक्ष्मण हाके धनगर समाजाचे जे, दीपक बोराडे पण धनगर समाजासाठीच लढत आहेत, तर त्यांना पाठिंबा आणि हाकेंना विरोध, कुठेतरी ही चाणाक्ष चाल आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पडायची असं वाटत नाही का? त्याच्यात सांगतो तुम्हाला, दीपक बाबा बोराटे हा धनगर समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. तो काय म्हणतो, माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एसटीतून, म्हणून आमचा पाठिंबा. त्यांनी दोष केला का मराठ्यांना देऊ नका, या म्हणजे इथं ह्यांना देऊ नका, त्यांनी कुठल्या जातीला विरोध केला नाही. बरं, दीपक बाबा बोराटेचा एवढा लाखोचा मोर्चा झाला, लक्ष्मण हाके का गेले नाहीत मोर्चाला, का गेले नाहीत? मग त्यांनी धनगर समाजाला एसटीतून का आरक्षण मागत नाहीत? अहो, लक्ष्मण हाकेला विरोध करण्याचं कारण का बघा, म्हणजे पत्रकार साहेब माझे तुम्हाला म्हणते, मराठा समाजाच्या आया बहिणीबद्दल, आमच्या लेकी बाळेबद्दल हा जर बोलत असेल तर मग ह्याच्या काय आम्ही ह्याला अजून काहीच उत्तर दिलं नाही. हे आमच्याबद्दल, आमच्या आया बहिणीबद्दल जर बोलत असेल तर मग ह्याला आम्ही सोडणार आहे का बोलाय? पण धनगर समाज आज बी आमच्या बरोबर आहे ना. अहो, महाराष्ट्रात धनगर समाजाचे 8 आमदार आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचे 3 आमदार आहेत. एक बाबासाहेब देशमुख, एक उत्तमराव जानकर, नारायणआबा पाटील. त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य जास्त आहे, तरी कसं काय निवडून येतात? अजिबात जातीवाद नाही. त्या आमदारांच्या मतदारसंघात लक्ष्मण हाके का जात नाही? विचारा प्रश्न त्यांना. ह्या आमदाराने सांगितले, तू आमच्या मतदारसंघात आला तर उलट टांगून मारेन. का मग त्यांना का वाटतंय हा लक्ष्मण हाके दलाल आहे? अहो, धनगर समाजात अनेक चांगली मंडळी आहेत ना राव. अहो, सोमनाथ वाघमोडे माळशिरसचा सुशिक्षित आहे, तो मराठा धनगर समाजाचा कधीही माळशिरस तालुक्यात एवढा टोकाचं मोहिते विरुद्ध उत्तमराव जानकर असेल, एवढं म्हणजे धनगर समाजाचा आणि मराठा समाज संघर्ष होता, पण कधी जातीभेद झाला नाही तिथं. प्रकाश पाटलांचे वडील शंभराव पाटलाला सुद्धा तिथं निवडून आले ना मोहिते पाटलांचे, धनगर समाजानेच त्यांना पाठिंबा, म्हणून त्याची उतराई मराठा समाजाने आज उत्तमराव जानकरांना. नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामधील चित्र थोडंसं वेगळं आहे, मात्र मराठवाड्यामध्ये असे आंदोलन असतील किंवा ह्या ज्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याला जास्तच प्रतिसाद भेटतो. काय कारण आहे त्याच्यावर? काय निरीक्षण तुमचं? 100% काय सांगतो, ही बाहेरचे लोक जाऊन तिथं खातपाणी घालतात. आणि छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे साहेबांची अशी परिस्थिती झाली की आता त्यांना वाटतं की आपलं राजकीय करिअर संपलं, मग आपल्याला ह्यांना उभा करायचं आणि मराठवाड्यात वातावरण दूषित करायचं. छगन भुजबळ नंतर पंकज भुजबळ, समीर भुजबळची काय परिस्थिती? हाके बोलले तुम्ही तर तो व्हिडिओ चालला. हे आता हे जे ऐकतील व्हिडिओ ते म्हणतील या नेते मंडळींची वक्तव्य आहेत किंवा यांचे भाषण आहेत, मात्र जरांगे पाटील पण तशाच पद्धतीने बोलतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, पाटील बोलते सबको बोलते. पाटील आहे ती, त्याला योग्य वाटतंय ती बोलतोय. म्हणजे ते बोलले ते चांगलं आणि हे बोलले पाटील आज चुकीचं कधीच बोलत नाही. पुन्हा रिॲक्शन, पुन्हा बोलल्यानंतर ऍक्शनला रिॲक्शन होणारच आहे ना. त्याच्यामुळे बघा, स्वाभाविकच आहे, मला कोण शिव्या दिल्या तर मी काय त्याच्या पाया पडणार नाही, मी बी 2 शिव्या देणारच आहे ना. पण पुन्हा ऍक्शन आल्यानंतर ती रिॲक्शन आहेच ना. बरं, आता हे सगळं जे सुरू आहे मराठवाड्यामध्ये हे थांबावं असं वाटत नाही का? 100% थांबलं पाहिजे. पण मग कोण? ही विजय वरटीवारला बघा, विजय वरटेर हा काँग्रेस पक्षाचा आमदार आहेत, माजी मंत्री. काँग्रेसमधले मराठा समाजाचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अमित भैया देशमुख, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, बंटी पाटील, हे कुठेच आमचे मराठा समाज नेते का वर घालू शकत नाही? तो काँग्रेसची परिस्थिती आज काय अवस्था आहे? काँग्रेस बुडले आणि राहिलेला बी बुडवू आम्ही मराठा समाज. ह्या लोकांनी विजय वरटीवारचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यांना मराठा म्हणण्याची आम्हाला लाज वाटते हो, त्या मराठ्यांना आमच्या काँग्रेसमधल्या. अरे तुमचं ऐकू शकत नाही, उघड उघड मराठा समाजाबद्दल बोलतो, उघड उघड मराठा समाजाच्या जी रद्द करा म्हणतो, आणि तुम्ही घरात बसलाय होय पट्ट्या लावून. या मराठ्यांनीच तुम्हाला उभा केलंय, तुमचं राजकारण उभा करणारा मराठा समाज आहे. तुम्हाला सुद्धा रस्ता तळाला घालवल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेषतः अजितदादांबद्दल मला आज बोलायचंय. अजितदादा, तुम्ही या पक्षाचे प्रमुख, आता राष्ट्रीय नेते झालेत ना 2, शरद पवार वेगळं, अजित पवार पक्षाचे. तुमच्याच पक्षाचे नेते छगन भुजबळ, तुमच्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, रुपालीताई चाकणकर आणि सूरज चव्हाण,
हे अजितदादाला सोडून मिटिंग करतात. बरं. दादाला छटण्याचं काम मी खात्रीशीर सांगतो. त्यांच्या पक्षात लोकशाही आहे, ते करू शकतात असं म्हणणं आहे त्यांच्या पक्षात. त्यांच्या मग मी काय सांगतोय, मराठ्यांनी या राष्ट्रवादीला तळफोडासारखं अजितदादाचं राजकारण कुणी उभा केलंय? या मराठ्यांनीच उभा केलंय. अरे 2 आमदार पाय तुम्ही अख्खा मराठा समाज अंगावर घेत असाल, येणाऱ्या काळात अजित पवाराला सुद्धा त्याची जागा दाखवण्याचं आम्ही काम करणार आहे. अजितदादाचं दादा पण संपलंय. दादा नुसता नावालाच ह्या कोण ऐकत नाही. तुम्ही बघा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तिथे बीड मध्ये सुद्धा कोण भुजबळ जाऊन मोर्चा काढायला लागतात. तुमचं काय ऐकतात? दादाचा विषय म्हणजे दादाला पण बीड जिल्हा हा सांभाळता येईल असं म्हणायचं. 100% हो. अहो दादाला कसा सांभाळू शकतो? ह्यांच्याच पक्षातले आमदार दादाचं ऐकत नसतील तर दादाचा दादा पण संपलेला. मराठा समाजाचा स्पष्टपणे सांगतो, वाटोळं करणारा जर कोणी केलं असेल तर पवार कुटुंबाने केलं. दुसरी एक मी माहिती सांगतो, 1 ऑक्टोबर 2020 महाविकास आघाडी असताना मराठा आरक्षण रद्द झालं. त्यावेळेस या विजय वरठेवारने पेढे वाटले आतून. त्यावेळेस दादा त्यातच होते उपमुख्यमंत्री. त्यांचे चिरंजीव लाडके पार्थ पवार यांनी याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण मिळावं म्हणून. पार्थ पवार टीव्हीवर आले, मराठा समाजाबद्दल मराठा समाजातल्या युवकांनी आम्ही प्रतिक्रिया दिली, जर मराठा समाजासाठी जर पार्थ पवार पुढे येत असतील आरक्षण मिळवण्यासाठी तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण त्यांनी दुसरी धक्कादायक आम्हाला बोलवून सांगितलं गेलं पार्थ पवारने. मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांची स्तुती केल्यानंतर त्यांनी आमचा नंबर घेतला आणि आम्हाला बोलवून घेतलं मराठा क्रांती मोर्चातील 3-4 समन्वयकांना. आणि त्यांचे वकील कोणतरी पवार म्हणून होते, त्यांचा इथं जिजाई बंगला आहे, तिथं बोलवलं आणि सांगितलं की माझी खूप इच्छा आहे ह्याच्यामध्ये काम करण्याची, समाजाला आरक्षण देण्याची. पण मला शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, रोहितदादा पवार, राजेंद्र पवार यांनी मला दम दिला. मला सांगितलं तू ह्यात पडायचं नाही, म्हणून मी शांत आहे. मी म्हणजे आता ह्याच्यावर मी काय करू शकत नाही. काय विषय समाजाला जर एखादा तुमच्याच घरातला म्हणत असेल मराठा समाज मागास आहे, त्यांना आरक्षण तुम्ही दाबत असाल, या मराठ्यांच्या जीवावर तुम्ही उभा राहिला ना. अहो तुम्हाला ह्या मराठ्यांनी पक्ष वाढवला, अहो ते दिले मराठ्यांनी. मराठा आरक्षण मिळायच्या पाळी आली की पवारांनी तुम्हाला सांगतो विरोधात भूमिका अशी माणसं सांभाळून. छगन भुजबळ ज्यावेळेस जेलमध्ये होते, ते दिल्लीच्या कुठल्या घोटाळ्यामध्ये, महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये सॉरी होते. शरद पवारांना किती प्रेम, छगन पत्र लिहिलं, छगन भुजबळच्या जीविताला धोका झाला तर काय. तेच छगन भुजबळ सोडल्यानंतर महाविकास आघाडीने पहिला मंत्री यांनी केला, पुन्हा अजित पवारने आमच्या उराव केला. अहो जो मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी रात्रंदिवस मराठा समाजाबद्दल बोलतो, त्या सदावर्तेच्या मुलगी विदेशात शिक्षणाला जाणार आहे, त्या मुलीचा सत्कार करायचा छगन भुजबळ. मग कुठलं दादा पण राहिले आणि तुमचं पक्ष पकडे. अहो येड्यात काम करण्याचा प्रयत्न केला, येड्यात मराठा समाजाला. आता युवक फसत नाहीये, मराठा समाजातला सगळ्या समाजातले युवक, समाजामध्ये सगळ्या लोकांना कळलं की मराठा समाजाचा वापर फायदा कोणी केला असेल तर पवार कुटुंबाने केला. येणाऱ्या काळात पवार कुटुंबाला याची किंमत 100% मोजावी लागेल. नक्की. शेवटचा प्रश्न आहे, काय आव्हान करणार आहे मराठा समाज आणि इतर समाजाला? तुम्ही काय आव्हान करणार की सध्या जे सुरू आहे ते थांबण्यासाठी? बघा, मी तुमच्या माध्यमातून मराठवाड्यातील जनतेला, नेत्यांना बी सगळे आव्हान करतो की तुम्ही स्टेटमेंट चुकीचं करू नका. तुमच्या स्टेटमेंटमुळे गोरगरीब जनतेला फार त्रास होतोय. गावागावात वितुष्ट निर्माण झालंय. एकामेकाचे तोंड बघाना, जे एकामेकाला सोबत फिरणारे 20-40 वर्षाची मैत्री हे संपत आली तुमच्यामुळं. मग तुम्हाला सांगतो, ह्या बाजूने असू दे नाही तर आमच्या बाजूने असू, सगळ्यांना म्हणजे स्टेटमेंट करताना कुठल्याही समाजाची भावना दुखू नये असं करावं, माझी विनंती हात जोडून. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. थँक्यू.